मेरा नाम बरखा पटनायक है। हम लोग जन बदलाव मोर्चा है हमारा। तो देखा जाए तो पूरे नागपुर में 17 लाख जो लोग रहते हैं वो सिर्फ बस्तियों में हैं। 450 बस्तियां हैं नागपुर में, और ये 450 बस्तियां के 17 लाख लोगों को अभी तक पक्के घर नहीं मिले हैं। पिछले 20 से 30 सालों से वो लोग रह रहे हैं वहाँ पे। उनकी कुछ ऐसी बस्तियाँ जिनको योजना भी मिली है, घरकुल योजना भी मिली है, बट सरकार प्राइवेट ज़मीन बोल के वो बुलडोज़र चला के उनके घर तोड़े जा रहे हैं। पिछले 3 से 4 महीनों में ऐसे एक नहीं, ऐसे 3 से 4 बस्तियां अतिक्रमण के बोलकर तोड़ी गई हैं। पहली बस्ती जो थी वो हिंगना टाकड़ी में थी। वहाँ पे कुछ ऐसे 50 से 100 लोग रहते थे, परिवार था उनका। वो लोग घर के अंदर थे, तभी भी उनका घर तोड़ा गया। दूसरी बुट्टी बोरी की जो ज़मीन है, जो बोला जाता है कि रेलवे की ज़मीन है, जिन्होंने बाद में क्लेम किया कि वो रेलवे की ज़मीन है, जबकि इन लोगों को 1.5 लाख रुपये मिले घरकुल योजना के। इसमें घरकुल योजना के होने के बावजूद भी घर तोड़े जा रहे हैं। उससे भी बड़ी बात है कि आधे से ज़्यादा लोगों के पास जाति प्रमाण पत्र नहीं है यहाँ पर। और इतनी सारी बस्तियों में आज भी लोगों के पास आधार कार्ड नहीं बने हैं। बच्चे शिक्षा नहीं ले पा रहे हैं, 8वीं के बाद उनको छोड़ना पड़ रहा है क्योंकि उनके पास जाति प्रमाण पत्र ही नहीं है। और जब भी ये लोग जाते हैं किसी के पास में, कोई भी नेता के पास में, कोई भी सरकारी के पास में, तो उनको यही बोला जाता है कि कुछ टाइम रुक जाइए, कुछ टाइम। और ये कुछ टाइम रुकते रुकते ऐसा 1 साल नहीं, 2 साल नहीं, पिछले अभी से 20 से 30 साल हो रहे हैं। 20 से 30 सालों से जितने भी नेता हैं, इन्होंने सिर्फ बेवकूफ़ बनाया है जनता को। और जनता अभी उग गई है ये सारी चीज़ें देखकर, अभी वो परेशान हो गई है। तो ये सबकी यही मांग है कि इनको इनके पक्के घर चाहिए। अब ये लोग नहीं रह सकते, एक जगह से दूसरे जगह, दूसरे जगह से तीसरे जगह घर बनाते, सरकार आके तोड़ दे रही है। अब ये चीज़ सह नहीं सकते, इनके पक्के घर इनको चाहिए। मूलतः ये यहाँ पर जितने लोग अभी जमा है वो कौन किन बस्तियों से आए हैं? एक तो हिंगना से आए हैं, बुट्टी बोरी से आए हैं, कुराड़ी से आए हैं, पांड्रापोड़ी से आए हैं। ऐसी बहुत सारी बस्तियां हैं। और तोड़े कहाँ के गए हैं? तोड़े बुट्टी बोरी में गया है, हिंगना में गया है। जब बुट्टी बोरी के घर तोड़े गए, बुट्टी बोरी में कितने साल से लोग बसे हुए थे? 50 सालों से बसे। 50 सालों से। वो घर तोड़ने के बाद ये लोग कहाँ शिफ्ट हुए? ये लोग वहीं रह रहे हैं, वहीं रह रहे हैं, उसी जगह पर रह रहे हैं। और कोई है भी नहीं ना। ये लोग रोजी मजदूरी करने वाले लोग हैं। इतने पैसे जमा करके इन्होंने घर बनाया, अभी ये लोग सरकार तोड़ दी और बोल रहे कहीं और चले जाओ। कैसे जाएंगे? आपका कहना है वहाँ पर घरकुल योजना का इन्हें बेनिफिट भी मिला? मिले थे इन लोगों को, 1.5 लाख रुपए आए थे इनके अकाउंट में कि आप घर बनाइए करके। तो इन्होंने घर बनाया, ऊपर के पैसे लगा के उन्होंने अच्छे घर बनाए, आके तोड़ दिए गए। अब ये कहाँ जाएंगे? रास्ते में ही है। वहाँ पे महिलाओं को शौच नहीं है, वहाँ पे शौचालय नहीं है, बच्चों को लाइट नहीं है, पानी काट के लेकर जा रहे। तो कैसे रहेंगे ये लोग? इन्हें ऑलरेडी क्वार्टर्स अलॉट हो चुके थे, बट उन्हें बताया नहीं गया था क्योंकि वो क्वार्टर्स ऑलरेडी 2 से 3 लोगों के नाम पर थे। तो ये सारी चीज़ें जब बाद में पता चली, जब हमने पूछा तो उनके पास कोई जवाब नहीं था बोलने के लिए। बोले ये कोई ग्लिच हो सकता है या फिर नहीं, इनको तो बोला था जाने के लिए, पर अभी तक कोई ऐसा कुछ भी नहीं हुआ। इनको जो घर अलॉट हुए थे घर तोड़ने के पहले, वही घर, और उसके पहले भी वो 10 साल से कोई और रह रहा है वो घर। तो ऐसे एक घर 3 से 4 लोगों के नाम पे ये लोग अलॉट कर। वार्ड नंबर 6 प्रभाग क्रमांक 4 नगर अध्यक्ष आणि वार्ड मेंबर म्हणतो की तुम्ही घर खाली करायला लावले त्यांनी, आणि तुम्ही किरायाने राहा. आणि किरायाने राहिल्यानंतर ते म्हणाले की तुम्हाला जागा देऊ, हे देऊ, ते देऊ. त्यांनी आजपर्यंत 2 महिन्याचा कालावधी लोटून गेल्यावर घरसुद्धा त्यांनी दिलेले नाही. रमा योजना सगळ्यांना लागू झाली. ते रमा योजनेचे घर आहे, पंतप्रधान योजनेचे घर आहे, आणि ते पण पक्के घर JCBने तोडण्यात आलेले आहे. आणि आजपर्यंत त्यांना घरसुद्धा दिलेलं नाही आहे. आम्हाला फक्त आमच्या हक्काचे घर दिले पाहिजे, हीच आमची मागणी आहे. 7 ऑक्टोबरला आम्हाला पहिले 4 दिवसा पहिले काही नोटीस आले, तेही अर्धा लोकांना नोटीस दिले, अर्धा लोकांना नोटीस नाही दिले. तर आम्हाला काय नोटीस होतं? काय नोटीस होतं की इथनं 80 फुटाचा रोड जाणार आहे, ही महानगरपालिकेची जागा आहे, तुम्ही 15 दिवसात इथनं आपलं घर उचलून घ्या. तुम्ही हिंगण्याला असता? हिंगणा सिमटाकडी जी रेणुका माता लँडमार्क येते, तो परिसर हिंगणा तालुक्यामध्ये येतो की नागपूरमध्ये येतो सर. नागपूर महानगरपालिकामध्ये येतो सर. तर आम्हाला बोलले, आम्ही माझी मुलगी झुल्यात झोपली होती, त्यांनी अर्धे घर उचलले आणि पंजा मारला वरतून. मी मदत घुसली, माझ्या मुलीला काढलं तिथून. माझी मुलगी छोटीशी आहे, पण ती खेळत आहे छोटीशी. तर ती एवढी लहान मुलगी, मी तिला बाहेर काढला. आमच्याकडे शौचालय नाही आहे सर. ते लोक पाईपलाईन कापून गेले पाण्याची. जेव्हा घरं तोडले तेव्हा संडास बाथरूम तोडून गेले. आमच्याकडे ना राहायला घर आहे. 6 तारखेपासून जे घरं तोडून गेले, 15 तारखेला तुम्ही आठवत असेल तुम्हाला की किती पाणी झाला. त्या पाणीमध्ये आमचं अन्न धान्य
आमचे एक सामान घरचं आम्हाला ओढायला चादरसुद्धा नाही राहिली सर त्या दिवशी. तो दिवस आमचा असा दुष्काळसारखा गेला ना सर. आमची दिवाळीचे तुम्ही व्हिडिओज पाहून घ्या, सकाळ पेपर याच्या वगैरे त्याच्यामध्ये होते. अशी दिवाळी आमची गेली की कोणत्या म्हणजे अशा कोणत्याच परिवारवाल्यांची नसेल. गरीबचा गरीब मजुरी करणारा व्यक्तीसुद्धा दिवाळी चांगली करते. पण आमची एका छोट्याशा दिव्यात आमची दिवाळी गेली सर. हां, आणि तरी पण आम्ही सर जोशी सरांकडे गेलो. त्यांना बोललं सर आमचं कसं आहे दिवाळी पुढच्या बुधवारी दिवाळी आहे बा सर, आमच्या घरी दिवा लावायची तरी सोय करून द्या तुम्ही. नाही म्हणे तुम्ही जा, मी शौचालय पाठवतो म्हणे. 15 मिनिटात शौचालय टॉयलेट गाडी नाही का ती पोहोचून जाईन म्हणे. तुम्हाला ती गाडी आली की तुम्हाला टेन्शन नाही राहणार म्हणे. आणि पाण्याची पण सोय करतो म्हणे. पण त्यांनी ना सर पाण्याची सोय केली. आम्ही घरी गेलो, काही पाण्याची सोय नाही, काहीच नाही. त्याच्यानंतर आम्ही मॅडमशी भेटलो, यश भैयासोबत आणि बरखा मॅडमसोबत. त्यांनी आम्हाला सपोर्ट केला. त्यांनी आमचे डॉक्युमेंट्स काढले. तेव्हा आम्हाला माहीत पडलं की ही जागा कोणीतरी बिल्डरच्या अलॉट केलं आहे त्यांनी. तो बिल्डर आम्हाला हकलायच्या चक्करमध्ये आहे. आणि आम्हाला त्यांनी मॅडमनी आम्ही मोर्चा काढला की घर बचाव आंदोलन. आम्ही मोर्चा काढला सहजपणे. आम्ही बसून होतो तिथे. त्यांनी नाही का म्हणजे जोशी सरांना बोलवायच्या चक्करमध्ये सर तुम्ही या आमच्याशी बोला, आमची परिस्थिती काय आहे तुम्ही आमच्याशी समजून घ्या, तुम्ही एक दिवस तिथे राहून पहा, आमच्यासोबत येऊन पहा, तर तुम्हाला कळेल की आमची कंडिशन काय आहे. राम जोशी सर आमच्या घराच्या मागेच राहतात. ते रोज तिथनं जातात. त्यांना रोज माहीत आहे की हे लोक रोडावर शौचालय करतात. पण आजपर्यंत सर त्यांनी आजची तारीख तुम्ही येऊन बघा ना आमच्या वस्तीत तसेच शेड टाकून लोक राहून राहिले. पण आतापर्यंत कोणी आला नाही, ना शौचालय आला ना काही आला. बायका दुसऱ्या घर देणार होते 2 महिन्यात आम्हाला घर देणार होते. किरायनी राहा म्हणे तुम्हाला, तुम्ही आज राहा म्हणे, तुम्हाला कॉल करीन म्हणे मी म्हणे, तुम्ही रेंटनी राहा म्हणे, ती जागा सोडून द्या म्हणे, मी तुम्हाला जसे घर मिळाले मी तुम्हाला कॉल करीन. मग आम्ही तेच म्हटलं की तुम्ही कॉल करा सर, तर तुम्ही आम्हाला घर देणार तर आम्ही कसं म्हणजे पहिले आम्हाला घर द्या तेव्हा आम्ही तिथनं खाली करणार. उद्या सर आम्ही तिथनं उठलो तुम्ही घर आम्हाला घरच नाही दिलं तर आम्ही ना घरचे राहू ना घाटचे राहू सर. म्हणून आम्ही मोर्चा काढला. मोर्चाने कोणतरी बॅरिगेड ढकललं तर आम्ही समोर गेलो. त्यांनी लाठीचार्ज केला आमच्यावर लाठीचार्ज केला. आम्ही पण धक्काबुक्की केली, असं काही नाही. ते आहे तर आम्ही पण आमची माणुसकी हे करतो. धक्काबुक्की झाली. आम्हाला 20 जणांना त्यांनी बोलून आतमध्ये नेलं की सर तुम्ही चला 20 जणांना बोला, तुमची काय समस्या त्यांना सांगा. प्रेमात आमचे 20 जणांचे नाव विचारले, बाहेर आल्यावर 10 जणांचे नाव विचारले, 353 दाखल केलं सर. आज आमची अशी कंडिशन आहे की आम्ही ना म्हणजे कोणाकडे ना जॉब करू शकत आहे ना आम्हाला राहायला सोय आहे. आमचे लहान लेकरं आहे, त्यांचं फ्युचर आहे सर. आता तरी सर हात जोडून आमची लाईट आमची बंद आहे आणि आता बिल आलं कसं आम्हाला 10,000 बिल आलंय आम्हाला. आलं कसं? लाईट बंद आहे 2 महिने झाले. आमच्या घरी मीटर नाही. मग का पाठवलं? जेव्हा मीटर आणायला गेलो तेव्हा तुम्हाला मीटर अलाव नाही म्हणे, मग तुम्ही बिल का पाठवलं या महिन्यात? 10,000 सर बिल पाठवलं. जेव्हा लाईट काटली तेव्हा 800 रुपये बिल होतं, आता 1,500 रुपये बिल आलं मला. मग काय करायचं? आम्ही भरायचं कुठून? घरात खायला आम्हाला काही आहे नाही. तुम्ही लाईट नाही देत आहे, काय नाही देत आहे. माझा एक मुलगा 4थीला, एक मुलगी 1st आहे. मग काय करायचं आम्ही? जायचं कुठं? सगळे नेता लोक झाले, सगळे झाले, फक्त सगळं करायचं सगळे येतात, बाकी कोणी येत नाही ना कोणी पुढं होत नाही. आज आम्हाला माहित आहे काय चालू आहे ना काय नाही चालू. आता आमचं म्हणणं हेच आहे की आम्हाला घर भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर आम्ही कुठे हटणार नाही. बिल कशाला पाठवलं? 10,000 बिल म्हणजे कमी आहे का सर? आमच्या घरी 3 महिन्यापासून लाईटच नाही आहे. मीटर सुद्धा तुम्ही घेऊन गेले आणि तुम्ही कोणत्या तोंडाने आम्हाला 10,000 बिल पाठवलं. आणि आम्ही जेव्हा तिथे येऊन बोललो तर काय म्हणते तुम्हाला तुम्हाला काही घ्यावं लागते म्हणते, तर तुम्हाला बिल मोठं दाखवावं लागते म्हणून ते पाठवले म्हणते. हे कोणती गोष्ट झाली? जाऊन आलो, आम्हाला साहेब भेटला नाही, तब्येत खराब आहे म्हणून साहेब गायब होते. आम्ही MSCB मध्ये जाऊन आलो, काय तर साहेब होते नाही. तुम्ही बिल पाठवलंच कशाला? आमची लाईटच नाही तर तुम्ही बिल पाठवायलाच नव्हतं पाहिजे ना. काय आहे ते तुम्ही नंतर बघायला पाहिजे होतं. हमारे सिकुड़न धाम बस्ती में हम लोग कम से कम भी 15-20 साल से हम लोग रह रहे हैं। वहाँ पे हमारे में गटर लाइन की भी सुविधा नहीं है और रोड की भी सुविधा नहीं है और हमारे में लाइट की भी ज़्यादा प्रॉब्लम है, क्योंकि हमारे में जब लाइट एक बार जाती है तो हम लोग एमसी वाले को फ़ोन करते हैं, बार बार फ़ोन करते हैं, उन लोग आते भी नहीं हैं। कम से कम हमने 5-6 दिन शिकायत करने के बाद बोलते हैं कि हाँ आएंगे, 2 घंटे में आएंगे, 3 घंटे में आएंगे बोलते हैं, पर उन लोग कभी आते नहीं हैं हमारे में। और गटर लाइन भी हमारे तरफ गटर लाइन भी नहीं है और हम लोग जंगल में जाते हैं और बोलते हैं हाँ आएंगे, बोलते हैं नगर सेवक आते हैं और नेता लोग आते हैं, हाँ हम लोग गटर लाइन बना देंगे बोलते हैं और घर के टैक्स दे देंगे बोलते, पट्टा दे देंगे बोलते, चुन के आने को हमारे बस्ती में घूमते भी नहीं है। हमारे बस्ती में गटर लाइन की भी नहीं है, गटर लाइन के प्रॉब्लम है, रोड के प्रॉब्लम है, यानी कि हमारे बहुत सारी ऐसी समस्या है कि ये हमारे बस्ती में आप लोग आगे देखिए कि वो नेता लोग एक बार आके भी वापस भी नहीं आते। हमारे में लाइट के प्रॉब्लम, लाइट भी आते रहता है जाते रहता है, शिकायत करते तो हमारे बस्ती में आते नहीं है, 2-2 3-3 दिन तक आते नहीं है। और जो हमारे वोट मांगने आते हैं, वोट मांगने सिर्फ साल में एक बार वोट मांगने आते हैं
और वो एक बार जो याद होगा, जब पहली बार हमारे नागपुर में बीजेपी सरकार आया था, उस समय नितिन गडकरी जी आए थे, हमको आश्वासन दिए थे कि बोले हमको चुन के ला, हम चुन के लाने के बाद तुम्हारे बस्ती में गटर लाइन डाल देंगे और तुम्हारे में पक्का रोड डामर रोड डाल देंगे और तुम्हारे में घर के पट्टे भी मिल जाएगा आपको बोले। उसके बाद हमने सबने वोट भी दिए, नितिन गडकरी चुन के भी आए। उसके बाद हमारे में उन लोग वापस से आए, हमारे न तो गटर लाइन बनी, न तो हमारा रोड बनी और न तो हमारा लाइट के समस्या हल हुई। और उसके बाद पलट के नहीं आते, हमको कुछ ना कुछ प्रॉब्लम समस्या है और इसके लिए सरकार कुछ नहीं कर सकता हमारे लिए। और अभी हमारे ये सर वर्षा मैडम आए हमारे लिए, हम उनके ऊपर विश्वास करते हैं, वोट यानी हमारे साथ देते हैं। लेकिन हम अब किसके ऊपर भरोसा करें? अभी हम तो कोई सरकारी भरोसा ही नहीं कर सकते, क्योंकि कोई भी सरकार आ रहे, चाहे बीजेपी आ रहे, चाहे शिवसेना आ रहे, चाहे अभी कांग्रेस आए हैं, चाहे वोट मांगने आते हैं, आज तक न तो हमको घर के पट्टे मिली है, न तो हमको लाइट की सुविधा है, न तो रोड की सुविधा है। यानी हमारे वोट कौन सी सरकार करेंगे हमारे? माझं नाव रुपेश लोंढे आहे, मी रहाटेनगर टोलीतून आलो आहे। आमची वस्ती बांगारोडी समाजाची लोहार समाज भवनच्या अपोजिट साईडला आहे। जवळपास 100 वर्ष झालेले आहे, त्याच्यापेक्षा जास्त झाले, खूप जुनी वस्ती आहे। पण आतापर्यंत आम्हाला मालकी हक्काचे पट्टे मिळालेले नाही आणि आम्हाला जातीचे प्रमाणपत्र, कास्ट व्हॅलिडिटी मिळत नाही। आमचा समाज हा भटका समाज असून भटकत राहत होता, त्यामुळे कागदी पुराव्याचा अभाव असल्यामुळे आम्हाला कोणत्याच सरकारी योजनांचा लाभ मिळत नाही आणि आमच्या ह्याच मागण्या आहे की आम्हाला डॉक्युमेंटरी राईट आहे ते आम्हाला देण्यात यावे आणि आम्हाला मालकी हक्काची जमीन देण्यात यावी। बुढ़ी दाखव हाँ बुढ़ीच्या मुखात दात नाही, चालेल आंदोलन करायला। हा प्रश्न म्हाताऱ्याला विचारा। हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे हमारी मांगे। मेरा नाम शालिनी कमल सूर्यवंशी है। मैं यशवंत स्टेडियम झोपड़पट्टी में आने वाले 50 सालों से रहती हूँ। मेरी मांगे ये है कि हम जहाँ जिस जगह रहते हैं हमको वहीं पे घर सरकार ने बना के दिया जाए और हमारे बाल बच्चे को पढ़ने के लिए, रहने के लिए, खाने के लिए, कमाने के लिए सब सुविधा मिलना चाहिए। ऐसे ही मेरी यहाँ से मंत्री जी से निवेदन करती हूँ और सब लोगों से यही बोलती है कि जितने भी झोपड़पट्टी नागपुर शहर में है सबको सुविधा नहीं, गरीब लोग हैं तो जब दर दर भटक रहे हैं। जहाँ जो है आज आने वाली पेटासुर की भी बस्ती में मैंने जाकर देखा है, लेकिन वहाँ पे भी ना सड़कें हैं, ना आने जाने का साधन है, ना तो ये बाल बच्चे पढ़ने का, ना तो पानी बिजली बिल कुछ भी नहीं है। तो इसीलिए वहाँ पर सब सुविधाएं मिलना चाहिए, ऐसा मेरा निवेदन करती हूँ। इसीलिए हम यहाँ आए और हमारी पूरी मांगे पूरी अभी तक के नहीं हुई। हम लड़ते लड़ते आज तक के यहाँ इस नतीजे पे इतने सालों से लड़ रहे हैं, अभी भी आगे लड़ते ही रहेंगे। लेकिन हम उम्मीद से आए हैं कि हमारी मांगे तो सरकार ने हमारा अब तक के हम चिल्ला चिल्ला के भौंक के चले गए, मगर ऐसा हमारी बातों पे निगलेक्ट ना करे और हमारी बातें सुन के हमारी पूरी मांगे करे, यही आश्वासन हमको ना दे कि ये काम तुम्हारा पूरा होगा। हम तो ये बोलते हैं उम्मीद के साथ में कि सरकार ने हमारी आवाज़ सरकार तक के पहुँचना चाहिए, सरकार के बंद कान खुलना चाहिए, सरकार की बंद आके खुलना चाहिए और हम गरीब जो भी जनता झोपड़पट्टी में रहती है उनकी सब पूरी मांगे सुनना चाहिए। जब पूरी इनकी मांगे करेंगे तो सबकी इच्छा अच्छी हो जाएगी, सबको सुविधा मिल जाएगी। ऐसा मैं इतना ही निवेदन करती हूँ कि हमारी जितनी जो भी मांगे सब पूरी करे। आम्ही यशवंत स्टेडियम पटवर्धन ग्राउंडमध्ये राहते। माझं नाव प्राची कमल सूर्यवंशी आहे। आमचं घर इथे डाऊन आहे की काय सांगू, आम्ही एवढे गरीब आहे, तिथे काहीच सुविधा नाही। जे गरीब लोक गॅस सिलेंडर घेऊ नाही शकत, 400च्या आत आज 1500 झालेले आहे, ते गरीब लोक काही घेऊ नाही शकत, ते कमी करा। बिजली बिल किती युनिट वाढून गेला आहे ते कमी करा। आम्हाला राशन द्या, फ्रीमध्ये जे पैसे जास्त घेते आहे ते कमी करा आणि शाळेमध्ये फ्री सुविधा द्या। जे लेकरं शिकणं चाहते त्यांना पैसे घेऊन म्हणते, ज्यांच्याकडे पैसे नाही आहे त्यांना शिकायचा इच्छा आहे पण त्याला शिका नाही येत नाही। बस। किती वर्षाची आहेस तू? मी 12। कोणत्या वर्गात आहेस? 7वा। शाळेत जातेस तू? हो। कोणत्या शाळेत जातेस? धीरण कन्या विद्यालय। धीरण कन्या। मग तिथे तर फीस लागत नाही ना? लागते। तिथे पण लागते? हो। अच्छा, पण तिथे गव्हर्नमेंट शाळा आहे ना धीरण कन्या? प्रायव्हेट आहे, तिथे पण फीस लागते। मग ते फीसचा प्रबंध कसा होतो? कोण करतं प्रबंध? माझी आई, माझे बाबा, ते दोघं मिळून करतात। अच्छा, काय बनायची इच्छा आहे तुझी? डॉक्टर। मग त्यासाठी अभ्यास करतेस तू तेवढा? विद्युत बिल वाढत आहे, गॅस सिलेंडरचे भाव वाढत आहे,
हे तर प्रत्येक ठिकाणी आहे. तुला काय वाटतं तुझ्या या बोलण्याने सरकारवर काही परिणाम होईल? झाला पाहिजे. झालाच पाहिजे ना. गरीब लोक ज्यांच्याकडे पैसे नाही आहे ते बिना उपाशी मरून जाणार का? आमची आवाज त्यांच्याकडे पोहोचली पाहिजे, त्यांचे कानं उघडले पाहिजे, त्यांचे डोळे उघडले पाहिजे. बेटी बचाओ बेटी पढाओ त्यांनी म्हटलं तर बेटीला बी काहीतरी योजनाचा लाभ मिळाला पाहिजे. मिळालाच पाहिजे ना. सरकारकडून प्रत्येकाचेच मुलं बाळ आहे. आम्हाला पण असं वाटलं पाहिजे. बरं, तू काय निवेदन करू इच्छिते सरकारला आमच्या चॅनल मार्फत? मी निवेदन करते की आमचं तिथेच जिथे वस्तीत उठणार आहे झोपडपट्टी तिथेच आमचं घर बनवून दिलेलं पाहिजे. सगळी सुविधा करायला पाहिजे. मला शिक्षणाचा लाभ भेटला पाहिजे. बिजली बिल कमी करा, गॅस सिलेंडरचं कमी करा. बस जे शिकणं चाहते त्यांच्यासाठी फ्री स्कूल आणि सरकारकडून मला मदत पाहिजे. आणि सरकारकडून सगळ्यांना, मलाच नाही सगळ्यांना मदत पाहिजे आहे जे गरीब लोक आहे. मेरा नाम लता अशोक मसराम है। मैं पेटासुर की निवासी हूँ। हमारे बस्ती में अभी तक कोई विकास नहीं हुआ है। 10 साल हो गए हैं, 10-12 साल हो गए बस्ती को। हमारे को आने जाने की सुविधा नहीं है और बच्चों को पढ़ाई के लिए स्कूल नहीं है, पानी नहीं है, लाइट नहीं है, रोड नहीं है। हमको बहुत दिक्कत हो रही है। हम पूरे गरीब जनता है और बहुत दूर से आना जाना करते हैं तो हमको पैसा नहीं पुरता है। हम बड़े मजबूरी से अपना घर गृहस्थी चलाते हैं। तो सरकार से निवेदन है कि हमारी बस्ती की तरफ देखे और हमारे बच्चों के लिए थोड़ा सा ये करे। पेटासुर भरतवाड़ा रोड हनुमान नगर हमारी बस्ती का नाम है और बहुत सही में बहुत मजबूर लोग रहते हैं वहाँ। जितना कमाते नहीं है उतना हमको आने जाने में और खर्चों में लग जाता है। बच्चों का एजुकेशन नहीं हो रहा है और छोटे छोटे बच्चे गलत राह पे चल रहे हैं।